महाराष्ट्रामधला माझा वारकरी संप्रदाय एक एकाचे हृदय आणि गोडी साखर याचे ठाई एकत्रित या ठिकाणी सगळे आले पाहिजे. जसे आपण मठावरती एकत्रित येतो, सप्ताह करतो, रोज बाबांचं दर्शन त्या ठिकाणी होतं. एक महत्वाचं आहे का, आज बाबांच्या सानिध्यामधले माणसं मी पाहिले. तात्या बाबांच्या सानिध्यात जेवढे आले होते, कारण इकडं पाटोद्याकडे जवळजवळ 20 वर्ष झालं माझं आगमन होत आहे. सर्वसामान्य माणसं असायची, आर्थिक परिस्थितीने थोडीशी हलाखीची असायची, पण विठ्ठल रुक्मिणी संस्थान सोडून जरासुद्धा पलीकडे गेले नाही. जे एकनिष्ठ राहिले त्यांचं जीवनाचंही कल्याण झालं आणि आर्थिक संपत्तीनेही बलवान झाले. टाळी मी वाजू का तुम्ही? हे आखो देखा हाल आहे. ज्यांची एक आता सकाळी समज भोजन केल्यावर संध्याकाळी कसं नियोजन होईल याची पंचायत होती महाराज. आज 3-3 मजली बिल्डिंग आणि मग ते भेटतात. महाराज सतीश महाराजांची कृपा आहे आमच्यावर, हे बघा वैभव. अरे साधू आणि संतांच्या आश्रित गेलं ना महाराज, कुठल्याच प्रकारचं टेन्शन राहत नाही, कारण ते स्वतः सगळं टेन्शन घेतात आणि जेवढ्या सिद्धी आपल्याकडे आहेत ना महाराज तेवढं देऊन टाकतात. त्याला संत असं म्हणतात, ते म्हणजे सतीश महाराज. त्यांच्याबद्दल मी टाळी वाजवतो. माझं पामर आहे काय थोरपणा, मी पत्रकार माणसं, इकडं फेटा हे सगळं गोष्टीचं नाही आम्हाला माहिती, पण एक कृपा झाली महाराज. कृपादान केले संती आणि कल्पांतीही सरेना. एवढं या ठिकाणी भेटतंय महाराज. म्हणून तुकोबराय या भंगाद्वारे मागणी पण करतात आणि मागणी करून पाबर का, मागणी करून देवाला विनंती ही करतात पहिल्या चरणात. तुम्ही विश्वनाथ आवाज विश्वनाथ. विश्वनाथाला माहित नाही का मी विश्वनाथ आहे म्हणून? विश्वनाथाला माहित आहे ना मी विश्वनाथ आहे म्हणून, म्हणायची काय आवश्यकता आहे? पण एक महत्वाचं आहे महाराज, तुम्ही विश्वाचे कोण आहात? नाथ आहात. तसं जगन्नाथ आपण म्हणतो, जगन्नाथ 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 जगन्नाथ. एखाद्या चांगलं जरी नाव ठेवलं समज गावात जगन्नाथ, तरी ते कुचर वाटेवर बसलेले जे असतात ना, दात पडलेले, टिंगल म्हणून नाही सांगत, गळ्यात माळ नाही, बुक्का नाही, जगन्नाथ असू द्या नाव, आणि ते समज असं रस्त्याच्या पलीकडून जाऊ द्या, तरी ते काय म्हणणार, ते कुचर वाटेवर बसलेले जाग्या
अरे आला होता का नाही वारीला जाग्या? तू मागच्या टायर खाली गेला पाहिजे रे. आणि जातात ज्यांच्या जिभेवाट्याशी काटे बाहेर पडतात ना, ती मागच्या टावर खालीच असतात. हे ध्यानात ठेव महाराज. आज बीड जिल्हा असू द्या, नगर जिल्हा असू द्या, असा एक पेपर नाही की त्यात ॲक्सिडेंट नाही. सगळं गबाळ गोबाळत चाललंय. जाऊ द्या ना, उलटं बरं आहे ना. कशाला हे हां, हे धरणीला बाहेर नको. बरं, ज्याच्याकडं जायचं तो देवाचं या ठिकाणी, तो देव म्हणजे कोणता? ज्याच्याकडे जायचं आहे आपला शेवटी 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 जायचे ते देव कोणता? कैलास राणा शिवचंद्र भगवान शिवजी. मंदिर कुठं असतं भगवान शिवजीचं? स्मशानभूमीचे या ठिकाणी मालक आहेत. मला एकच तुम्हाला सांगायचं आहे महाराज, आपल्याला जिथं जायचंय ते घर अगोदर स्वच्छ पाहिजे. म्हणून गावची स्मशानभूमी अगोदर स्वच्छ पाहिजे. तिथं भगवान शिवजीचा निवास असतो महाराज. पण इथं या ठिकाणी तुकोबराय काय म्हणतात, तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी कोण आहे? दीन रंक, मी अनाथ. म्हणजे मी एवढा लहान आहे, तुकोबराय इतके लहान आहेत का? अनुरेणू या थोकडा अनु रेणू या थोकडा. आणि तो का आकाशा, हा शोध कधी लागला? अनु आणि रेणू, ठीक आहे ना. ही संतांनी बाहेर उकल केलं महाराज. अण्वस्त्राचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस मात्र अणु आणि रेणू मिळून अण्वस्त्र तयार झालं. हे आमच्या संतांनी अगोदरच सांगितलं महाराज, पण आमचं लक्ष नसतं ना. तसं आम्ही कीर्तन पाहतो. मी कीर्तन सुरुवात झाली आणि कीर्तनचा शेवटचा अभंग असतो कोणता? बोली लेले कुरे. इकडं आमचं लक्ष नसतं महाराज. पहा बरं, किती मोठा महाराज असू दे, किती 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 मोठे असू दे. हां, बोली लेले कुरे, वेडे वेडे बरं का, थोडं ध्यान देऊन ऐकायचं, थोडंसं जरा बरं वाटतं. बोली लेले कुरे, वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध. आणि महाराज तुम्ही पण बोली लेले कुरे, हे महत्वाचं आहे. पण इथं एकच मला या ठिकाणी सांगायचं, किती मोठा असला आणि त्याच्याकडं भाव जर नसेल देवाविषयी, देवाची त्याची मरेपर्यंत गाठ भेट नाही. मेल्यावर फक्त एकाच देवाची गाठ होती, ती म्हणजे जर गळ्यात रुद्राक्ष असेल, जर गळ्यात माळ असेल, तरच त्याला या ठिकाणी भगवान भोलेनाथाची भेट होते. अन्यथा शंकराची भेट त्याला होत नाही. त्याला दक्षिण दिशेकडे जावं लागतं मेल्यावर. ते म्हणतात दक्षिण दिशेकडे कसं जावं लागतं? मसनवाटा कसा असतो? जाळताना कसं आपल्याला जाळतात? उत्तर पूर्व पश्चिम का उत्तर दक्षिण? जाळताना आत्तापर्यंत किती मढे जाळले असतील? भरपूर जाळले असतील आत्तापर्यंत. मग मढे जाळताना कसं जाळतात? दक्षिण उत्तरच जाळतात ना. मग मुंडकं कुठं असतं? दक्षिणेकडे. आणि पाय कुठं असते? उत्तरेकडे. बरं, आता इथून चला, आता मंदिरात चला ना. लिंगाचं कसं असतं? शंकराचं लिंग कसं असतं? उत्तर दक्षिण का कसं असतं सांगा ना? उत्तर दक्षिणच ना. थोडं ध्यान दे नाही का महाराज? उत्तर दक्षिण का? इथंच यायचंय शेवटी. कुठे यायचंय शेवटी? कैलासपतीकडे, आहे का नाही? मग त्या कैलासपतीला जे आवडतं ते मिश्रा महाराजांनी चांगलं केलं. पहिले शंकराच्या मंदिरात कमी लोक जात होते. आता एक सब मुश्किल का हल आणि एक लोटा चालला सकाळी तांब्या घेऊन. त्याच्या डोक्यावर गंगा आहे दादा, हे माहिती ना तुला? तो हा तांब्या कुठं जाळी तू. पण त्या तांब्यामध्ये जर श्रद्धा असेल, थोडं ध्यान द्या. पाण्याची गरज नाही महाराज देवाला.
देवाला भावाची गरज आहे की हे माझ्यापर्यंत आलं बरं का, याला काहीतरी द्यावं लागेल. जरी याला मागायची या ठिकाणी अक्कल नसली तरी मला मात्र याला द्यावं लागेल. महाशिवरात्र अति महत्त्वाची असते, सगळ्याला माहीत आहे. एक जण असं जंगलात मंदिर होतं आणि मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी अशा सुंदर एक घंटी होती, मोठी एक पितळाची. त्यात कासं मिक्स केलं होतं आणि ती पितळाची घंटी वर बांधली होती. महाशिवरात्र कशासाठी? कारण हाल हाल विष महादेव पिले तो दिवस महाशिवरात्रीचा. पार्वती मैया सोबत सती मैया सोबत लग्न झालं तो दिवस महाशिवरात्रीचा. एका भिल्लाचा उद्धार केला तो दिवस महाशिवरात्रीचा. असं मंदिर होतं असं निवांतपणे. आणि त्या मंदिरामध्ये या ठिकाणी सकाळ धरून लोकांनी कोणी बेल वाय, कोणी काय वाय, कोणी काय वाय. आता सध्याच्या काळामध्ये ते तांदूळ वायचं फॅड चालू झालेलं आहे. असं तांदूळ ठीक आहे, त्याचं प्रमाण आहे. ओम नमः शिवाय, ठीक आहे नाही. कोणता मंत्र म्हणतात? श्री शिवाय नमस्तुभ्यम का ओम नमः शिवाय? कोणता? कुणी म्हणतं श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि हे झाल्यावरती 3-4 घंट्याने त्या तांदळाचा वास सुटतो. मला एकच सांगायचं आहे, पिंडीवर वाहिलेलं तांदूळ हे 3 ते 4 घंट्याने त्याचा वास सुटल्याशिवाय राहत नाही. अगोदर भक्ती अवश्य करा, परंतु आंधळी भक्ती न करता त्या पिंडीवरलं सगळं पुन्हा येऊन स्वच्छ करीत जा. देवापाशी घाणवास आला नाही पाहिजे. देव आपल्याला आशीर्वाद नाही गड्या, पण शाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुपारच्या वेळेला अशी 1-2 भक्त पाहिजे की ती पिंडी साफ करून गेली पाहिजे, सुंदर अशी स्वच्छता करून गेली पाहिजे. महाराज तसं एक भक्त या ठिकाणी अरण्यात, या ठिकाणी असं जंगलात, या ठिकाणी मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी तो भक्त गेला. भक्त नव्हताच, ते पक्क भामटं होतं. हां, आळंदीला गेलो होतो त्यावेळेस असे बोर्ड होते लावले असे, चोरट्यापासून सावधान राहा, चोरट्यापासून सावधान राहा. आमचे वारकरी नुसते वाचायचे, आमच्या काय कामाचं. असे बोर्ड होते बाबा असे लावले, चोरट्यापासून सावधान राहा, चोरट्यापासून सावधान राहा. महाराजाचं जरी लक्ष गेलं ना तिकडं तरी महाराज म्हणजे हे काय कशा करता बोर्ड आहेत? फक्त आमचा पोशाख घातलेलेच आहेत, ते आमच्यापेक्षा स्टँडर्ड दिसतात महाराज. आणि जे अति स्टँडर्ड दिसतात का महाराज, समजून घ्यायचे पक्क बामटे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि मला एक बोलता आज एक विषय आठवला म्हणून सांगतो. भर रस्त्यावरती, भर डांबरेवरती ॲक्सिडेंट शक्यतो हिंदू लोकांचे जास्त. जरा ऑब्झर्व करा, कॅल्क्युलेशन करा. आपल्या लोकांचे या ठिकाणी ॲक्सिडेंट जादा का? गावातलं मतदान कमी व्हायला डांबरी सडक का त्या ठिकाणी कारणीभूत आहे? कारण आपले एक तर आपले कार्टे आपले गळ्यात माळ घालीत नाहीत, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी एकही रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात नसतो. बॉडी प्रोटेक्शनासाठी कवच नाही. इतर या ठिकाणी धर्मामध्ये इथं ताईत बांधतात किंवा इथं ताईत असतो. आपल्या कार्ट्याला काय रोग आलाय घालायला? आणि ज्याच्या गळ्यामध्ये या ठिकाणी गळ्यात माळ आहे, ज्याच्याकडे या ठिकाणी रुद्राक्ष आहे, त्याचा भर डांबरीवरती ॲक्सिडेंट होत नाही. हे मुद्दा महत्वाचा आहे. ज्याच्या घरात ॲक्सिडेंट झाला ना त्याचं घर पहा महाराज जाऊन. 13व्यापर्यंत सगळे असतात, 14व्याला गंगापूजन होतं आणि गंगापूजन झाल्यावरती त्याचं घर पहा महाराज. हे रोपे टोपे या ठिकाणी बसलेले असतात, लहान लहान लेकरं बसलेले असतात. आणि लेकरं बसल्यावरती त्याच्या घराची जी दुरावस्था होते ना महाराज, ती आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहतो. म्हणून आमच्यासाठी आमच्याशी अवहेलना होऊ नये, आमच्याशी ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून एकच काम करा. तुळसी माळ गळ गोपी चंदन टीला,
अशी अवस्था न हो. येतो हिताचा कळवळा, बस इथं थांबतो. ही अशी अवस्था आपली झाली नाही पाहिजे महाराज. शेत पिकायचं असेल तर गळ्यात रुद्राक्ष पाहिजे, पवित्र तुळशीची माळा पाहिजे. आणि माळ परिपूर्ण कधी माहिती का, तिच्यात रुद्राक्ष गेला तर. तो आता हे कसं अभंग सांगतो, माळेमध्ये छोटासा रुद्राक्ष असला पाहिजे, पण तो ओरिजिनल असला पाहिजे. हा, कारण का माळ परिपूर्ण कधी रुद्राक्ष आणि तुळस एकत्र आली की माळ परिपूर्ण झाली. कशी, हरी आणि हर ही बाजूला नाही, ही वाहिली नाही, हे सगळे एकत्रित आहेत. म्हणून एक अभंग आहे, हा बरोबर आहे बाबा, हा शाबास. विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे चोपदार असू द्या, गायक मंडळी असू द्या, अगदी एवढे तन्मयतेने आणि एवढे आनंदाने गातात महाराज. हे असं कुठं भेटत नाही ना आम्हाला. आम्हाला असले दलिंदर भेटत ना काही काही, नुसते असे बघत नाही गायक सुद्धा. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी चोपदार, टाळकरी आणि बाबांसाठी एक वेळेस टाळी वाजवा. अरे यात वैभव आहे पाटोदा शहराचं. ही खरंच मोठं खूप वैभव आहे जी मंडळी आहे. पण आता थोडक्यात विचार करा, ही कुणीच नाहीत आणि मी एकटाच आलो गावात. काय करावं लागेल, उभाट्या प्रवचन करावं लागेल का नाही. हा, पोराची सोयरीक जरी जमायची असली, पोरग जर गायक असलं ना, पाहुणे विचारतात काय करतो तुमचा पोऱ्या. काय नाही, पकवाद नाही, थांबतो थोडंसं. पोऱ्या आमचा पोऱ्या बरं का, मुलगा नाही, भाषेत फरक पा. पोऱ्या बरं काय करतो, काय नाही तो गायक आहे, वारकरी संप्रदायामध्ये चाली वगैरे छान म्हणत असतो. बरं अजून काय करतो, काय नाही, काय ते पखवात पण खूप छान वाजवतो. ते तेवढी तुमची मुलगी आमच्या पोराला नोकरी करतो का, नोकरी. नोकरी करणारे 75% पेताडीत. किती. हा, एकदा हे म्हणजे गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळाला गंध असेल ना, आपलं लेकरू आपली मुलगी त्या घरात कधीच जळून मरणार नाही याची गॅरंटी. फक्त एकच काम कर, नोकरी नसू द्या हो, पण थोडीशी कला आहे ना पास. पण हे सगळ्यांनाच माझे विचार पटतील असं नाही. आता समज आता विशाल महाराजांचं या ठिकाणी ते चालू आहे समज यूट्यूब, खाली कमेंट काय येतात माहिती आहे का. हां, हे दलिंदर लोक असे आहेत महाराज, जे आपल्या वारकरी संप्रदायाला कधी कधी कलंकित करतात महाराज. काय नाही, बसल्या बसल्या तोंडात मावा बाबा घालतात आणि काय नाही, बेकार भयानक कमेंट टाकून देतात. काही पण आपलेच लेकरं, हिंदूंची अवलादी, दुसऱ्याला नाही नावं ठेवायची आपल्याला, आपलेच बिगर यसनीची. भाषा कळते की माझी तुम्हाला महाराज. हां, कोणते बैल तांगा पलटी करीत नाहीत, जे बैल यसनीचे आहेत ते.
हे काय आणि जे फक्त जानोळ्याला लावलंय ते आणि पुन्हा पुन्हा ती एक काय ते मन सुरू झाली होती तांगा पलटीन घोडे विठ्ठला 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 म्हणून जगद्गुरु तुकोबराय विनंती करतात बरं का तुम्ही विश्वन आहात पण श्रद्धा महत्वाची बरं का याच्यामध्ये जंगलामध्ये असंच या ठिकाणी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा कार्यक्रम कोणी बेल वातय कोणी पानफुल वातय कोणी तांदूळ वातय कोणी धोत्र्याचे फुलं वातय कोणी अख्खे धोत्र्याचे ते असे गठुडेच आणतंय लोकाला काय वाह याची तरी अक्कल आहे का धोत्र्याचं फुल चालतं का ती गठुडे आलेली संध्याकाळी उकळून पे ना काय हरकत आहे काही व्हायचं कसं जमत आपल्या देवाला महाराज बरं रोटीची माळ या आता बरंच झाला जाऊ द्या आज लयच भारी योग आलाय कारण तुम्ही आज कीर्तनच शनीचं ठेवलंय बाबांना कल्पना आहे माझ्याकडे देवस्थानी छोटंसं शनी सगळ्यात गरीब देव बसून टाकलं मला टेन्शनच नको सगळ्यात गरीब देव बास टेन्शनच नाही तुला बाबा तिकडं किती असा मी करणार असला बाबा आणि नुसती तरी शिळा पाहिले का काय पाहिजे होतं मग काहीच लागत नाही तूच दर्शन घेऊन ढळ अरे आम्ही काय कुणाचं खातो आम्हाला पांडुरंग देतो एक ध्यान देणं आहे का महाराज ते असं महाशिवरात्रीचं ते दिवस आणि ते दर्शन घेताना मला अजून नाही कळलं आपल्या चुका इतक्या होत्या आता काय सांगा महाराज ते ओम नमः शिवाय झालं किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम झालं का ते असं वाटायला असं ते काय करता तुम्ही ते हे असं काय असतं थंबनील सांगतोय मी हे दर्शनाचं थंबनील कैलास राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माथा मुकुटी झळाळी हां याला किती असं ड्र असं काय ते अरे तू काय आऊत हाणतो का तू काय टिंगल करतो देवाची कोणत्या ग्रंथात दिलंय बाबा असं कधी आपल्याकडून चुका तरी किती घडावं आणि तिने माप तरी किती करावं आणि ते होतं का करावं लय वर्षापासून बा भक्ती करतो बा पण काय बा ते काहीच पिकानाच आमच्या शेतामध्ये पिकणार नाही इकल्याशिवाय राहणार नाही तू अरे दर्शन व्यवस्थित घेणार आहे तू बरं बेलाचं पान व्हायचं कसं सरळ व्हायचं का उलटं व्हायचं हा तो बा आता गमत ती म्हणता नाही लय बारीक दळायला लागले बा आता तर बेलाचं पान शंकराला माझ्या म्हणायचं का माग म्हणायचं का माग थोडं असं डचकतात का म्हणतो तुम्ही घाबरतात का म्हणतो तुम्ही शंकराला माझ्या टाळी 1 वाजले बघा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडलं पूर्वी टाळी सभेत असायची बरोबर पण आपला वारकरी संप्रदाय टाळीचा संप्रदाय टाळा टाळी लोपला नाद आणि
अंगोअंगी मुराला छंद. बेलाच्या पानाची निर्मिती कशी झाली, नंतर रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली. मी तुम्हाला सगळं अगदी सगळं शिवपूर्ण, आता मठावर बाबाने 2 वर्ष या ठिकाणी शिवपूर्ण ठेवलंय महाराज. आणि विशेष म्हणजे 7 दिवस शिवपुराण तुम्हाला फक्त 1.25 घंट्यात सांगायचं कसं शक्य आहे. लक्ष्मी मातेने भगवान विष्णूकडे पाहिलं आणि विचारलं, तुम्ही कोणाच्या ध्यानामध्ये मग्न असतात. त्यावेळेस मात्र भगवान विष्णूने सांगितलं, लक्ष्मी मी शंकराच्या ध्यानात मग्न असतो. एवढं सुख आहे म्हटले, हो मी पण त्यांचं ध्यान करणार. तपाला बसल्या. 10,000 वर्ष तप केलं. आपलं कुठं, आपला सोमवार कधी सुटतो, आपला सोमवार दुपारी सुटतो महाराज. आणि सगळ्या गावात बाबाटा मी सोमवार धरला, मी सोमवार धरला, मी सोमवार धरला, पण सुटलेला सोमवार आतापर्यंत मला कीर्तनात सुद्धा सापडला नाही. बर, तर मग सोमवार धरताना कधी सोडा पाहिजे, किंवा दिवस तर मावळू देन बाई का दुपारीच. आणि मग सांगायचं या ठिकाणी, मला देवाचं पुण्य कसं असं प्राप्त होईल. तुला ज्यावेळेस भूक लागली त्यावेळेस तू जेवूनच घेती, तुला कसं सोमवार प्राप्त होईल. हां, जे लवंगावर सोमवार धरतेत, खडे सोमवार धरतेत, एक दिवस सगळ्याच असं कीर्तनात मी म्हटलं खडे सोमवार धरीत जावा. दुसऱ्या वेळेस कीर्तन, बाबा म्हणले काय कीर्तन वगैरे झालं, चला दूध प्यायला. गेलो आपल्या घरी. बाबा तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं खडे सोमवार धरायचे. म्हणलं मग मी भितडाला उभी राहून 5 वाजेपर्यंत उभीच होते. याला म्हणतात खडे सोमवार. कधी भेट होईल यांची शंकराची. बेलाच्या पानाची निर्मिती कशी झाली महाराज. ज्यावेळेस ध्यानधारणा सुरू केली महालक्ष्मीने, त्याच वेळेस मात्र 10,000 वर्ष भगवान शिवजी प्रसन्न नाही झाले. इथं आपलं खडेन बसलेले सोमवार कसं मेळ मोयचा. ऐका ना, पुढचं ऐका ना. शेवटी लक्ष्मीने यज्ञ सुरू केला, यज्ञ केला आणि आपल्या अंगामधलं जे मांस होतं ते मांस तोडायच्या. श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वाहा. एक मांसाचा तुकडा कापून टाकला. कशामध्ये, त्या यज्ञामध्ये. दुसरा मांसाचा, मी लक्ष्मीचं सांगतोय हो, हे गुंजभर सोन्यावलीचं नाही सांगत इथं. दुसरा तुकडा कापला. श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वाहा. किती झाले, मोजीत जा बरं, माझं गणित जरा कच्चं आहे. तिसरा तुकडा कापला स्वतःच्या, दुसऱ्याचा नाही सांगत मी, स्वतः लक्ष्मीचा मांस. पुन्हा तिसरा तुकडा काढला. श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वाहा. स्वाहा म्हटल्याच त्या ठिकाणी भगवान भोलेनाथजी प्रगट झाले महाराज. करुणा निधान प्रगट झाले. आणि प्रगट झाले म्हटले, लक्ष्मी माग तुला काय मागायचंय, पण एक महत्वाचं आहे. लक्ष्मीने एकच सांगितलं, मला काहीच लागत नाही, मला फक्त तुमचा आशीर्वाद लागतोय, एवढंच देवाकडे मागत जा. देवाकडे लय डिमांड नका करी जाऊ. सकाळपासून देवा मला सुखाचं ठोई, देवा मला सुखाचं ठोई. अशा दलिंद्रियाला देव सुखाचं करीतच नाही कधी. काहीच मागायचं नाही देवाकडे महाराज. आणि देवाकडं मागणाराला मिळत नाही महाराज, हे ध्यान देऊन ऐका. देवा आम्हाला काहीच लागत नाही महाराज. 3 तुकडे मांसाच्या आत पडले आणि 3 तुकडे पडल्यावरती मात्र लक्ष्मीने काय सांगितलं, मला काहीच मागत नाही, फक्त तुझं दर्शन पाहिजे होतं. तू प्रगट झाला, मला सगळं भेटलं. पण महादेव म्हणले तसं व्हायला जाणार नाही. नुसतं त्या यज्ञाकडे पाहिलं, त्यातून एक रोपटं बाहेर आलं. आणि ते रोपटं म्हणजे या ठिकाणी बेलाचं पानं. या ठिकाणी ते 3 तुकडे एकत्र जोडले गेले. पहा बरं, 3 तुकडे एकत्र जोडून ते बेलाचं झाड असं सुंदर वरती आलं महाराज. म्हणून बेलाला 3 पानं. उद्या सकाळी जे आले नाहीत ना त्यांना विचारायचं, हां, की बेलाला 3च पानं कमवून. बेल का निर्माण झाला, ते 3 मांसाचे तुकडे एकत्रित जोडले गेले आणि त्यापासून बेलाच्या पानाची निर्मिती झाली महाराज. म्हणून मेरा
भोला है भंडारी, लक्ष माझ्याकडे दे. करे नंदी के सवारी शंभुनाथ रे. हा एक टाळ्या. भोलेनाथाचं नाव घेताना टाळे वाजल्या गेल्या पाहिजे. मेरा भोला है भंडारी 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 भंडारी. करे नंदी के सवारी 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 शंभुनाथ रे शंकरनाथ रे. आहा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय महाकाल भगवान की. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. कन्यागती सगळं आम्ही म्हणू, फक्त तुम्ही जय म्हणा. जय श्री महाकाल महाराज की. हर 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 पार्वती मध्ये शिव. हर हर महादेव. त्याला फक्त भाव लागतो महाराज, नाही भाव नाही खायचा माणसानी. कळलं का? त्याला काहीच लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ. फक्त भाव महत्वाचा. तुम्ही या ठिकाणी काय अर्पण करता याच्यापेक्षा तिथं भाव महत्वाचा आहे. आणि या ठिकाणी एक मुद्दा मला महत्वाचा सांगायचा आहे. पिंडीवरती शक्यतो कुंकू वाहत जाऊ नका. सापडलं तर मसन वाट्यातलं त्या ठिकाणी भस्म घेऊन जात जा. तू म्हणतो मसन वाट्यातलं देवत तसं आहे, त्याला काय कोण करणार आहे. पण एक ही त्या देवाने उपकार करायची. भस्मेश्वरावरती उपकार केलते, पण बदल्यात काय भेटलं? भोळा महादेव काय देऊन टाकील महाराज हे सांगता येत नाही. त्याची कृपा आपल्यावरती या ठिकाणी झाली पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. कराल ते थोड.
सूत्र जुळलं. सूत्र जुळायला महत्व आहे. गेले बाबा थोडी घासर सटकासाठी होत असते हे की नाही. गारव्याचे दिवस आहेत पण एक महत्वाचं आहे, भाव पाहिजे महाराज. ऐका ना, कृपा कराल ते थोडी, कृपा महादेवाची कृपा कधी होणार आहे आपल्या मस्तकावर किंवा या देहावर त्याची कृपा कधी होणार आहे. बरं चला, सर्वसामान्य भस्माचा प्रकार एक तुम्हाला प्रकार सांगतो. भस्माचा प्रकार एक सांगतो. ज्याला भस्म तयार करायला आपल्या घरच्या घरी तयार करता येतं. मला काय माहिती आहे, मी बी तुमच्याकडं या ठिकाणी सांगायचं एकच कारण आहे किंवा शिवपुराणाचे दोन्ही दिवस स्कंद आहे ते वाचून तुम्हाला सांगायचं आहे. पण कसा तयार करायचा आहे भस्म? गावरान गाईचं जे शेण असतं ना महाराज, त्याची गौरी असते आणि ती गौरी पेटवून द्यायची. माणसाला पेटवायचं माहीत पाहिजे आणि काहीला नुसतंच पेटायचं माहीत असतं महाराज. याचं पेटेव त्याचं पेटेव त्याचं पेटेव त्याचं पेटेव, पण ते पेटता पेटता आपलंच घर फुकितं एखाद दिवशी. त्याच्या लक्षातच येत नाही आपलंच पेटतं काय. मग ते म्हणतं अय आता धुपण कसं निघतं. मग ते मी तसं तोच पेटलाय आज. कसं काय? अरे म्हणून तर तो पंढरपूरला चालला ना पळशी उचलून. पण काहीचे घरं पेटलेले सुद्धा या ठिकाणी धुपण सुद्धा दिसत नाही, पण धूम असलेले असतात महाराज. ते गौरी पेटली का गौरीची त्या ठिकाणी काय होते, राख होते. आणि राख झाल्यावरती ती राख आपल्या कपाळाला वाढताना कोणत्या बोटाने वाढावं लागते भाऊ महाराज? आम्हाला एवढं माहित नाही का? लहान लेकरावाने शिकतात आम्हाला तुम्ही. आम्हाला माहिती आहे ह्या 3 बोटाने वाढायचे असते. कोणत्या? बरोबर आहे मी म्हणतो ते. ज्याने ज्याने घरचे दावे केलेत, पिंडाला गंध लावताना कोणत्या बोटाने लावला होता? बरोबर ना? हे बोट वर जे हे पिंडाचं बोट हे गाळून टाकायचं, हे दोन्ही गाळायचे. काय म्हणतात त्याला? करंगळी. आणि ह्या बोटाला काय म्हणतात? नाही रे राजा, अहो मी करंगळी जवळचं बोट म्हणतो, जिला अनामिका म्हणते असं मला वाटतंय. हनुमान बाबा हाच अनामिका म्हणजे हे महत्वाचं आहे. मला वाटलं माझा जरा अभ्यास काचा झाला काय, पण आज पण जमलं बरोबर मिळेल. हनुमानजी बाबा आहेत ते, सोपं नका समजू. त्याचं कारण आहे महाराज, तिथं शिवपुराण झालं होतं आणि महाराजांनी इतकं अक्षरशः या ठिकाणी सुंदरपणे हनुमानजीचं पात्र केलं. तर महाराज मला अजून त्यांच्याकडे बघितलं की हनुमान मला आठवतो. ऐका ना, करंगळी, अनामिका आणि मधलं बोट. बरोबर आहे, हे मधलं बोट आणि ही तर्जनी आणि हे अंगठा. अरे आपलेच आपल्याला माहीत नाही अजून. ते मास्तर शिकायचे पहिले आहे की नाही, ते पहिला शिकित होते, पण ते आता कोण लक्ष घालतंय तिकडं महाराज. म्हणून हे दोन्ही बोट वर्ज, करंगळी, अनामिका आणि मधलं बोट बरोबर भुव्याचं सेंटर. सत्व, रज आणि तम जरा बारीक दळायचं असतं महाराज. मग बारीक दळलं की ते कामी येत असतं. विठाला 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 विठाला. चला, अमावस्येच्या या ठिकाणी महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीच्या दिवशी बरेच लोकांनी या ठिकाणी पिंडीवरती कोणी बेल फुलवायला, कोणी पान फुलवायला, सगळे या ठिकाणी पिंड झाकून टाकली. पण एक आहे, पिंडीवरती घंटा या ठिकाणी चोरट्याला पाहिजे होता इकायसाठी. यांनी एकच काम केलं, मध्यरात्रीला त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी अख्खा पिंडीवर पाय दिला. बाबा त्याला काही देवन धर्मन काही घेणं देणं नसतं महाराज. त्याला फक्त पैसाच पाहिजे महाराज, बस. त्यांनी पिंडीवरती पाय दिला, दुसरा पाय पुन्हा पिंडीवरती दिला आणि दुसरा पाय पिंडीवरती दिल्यावरती हात घंटीकडे गेला. घंटी तांब्याची, पितळाची, हे की नाही, काढून घ्यायची होती. कशासाठी?
विकण्यासाठी. पण महादेवाला या ठिकाणी असं वाटलं, अरे 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 अरे, सकाळपासून कोणी या ठिकाणी पान फुलवात आहे, बेल फुलवात आहे, सगळं मला वाहिलं, पण या व्यक्तीने स्वतःलाच मला वाहून घेतलंय. भोलेनाथ प्रगट झाले महाराज. वरामरो हे माग काय पाहिजे ते. आता या भामट्याच्या अंतःकरणात काय होतं, काय बसलं होतं, घंटाच. ते मला एक काम करा ना, ते तुमची उंची जरा उंच आहे, तेवढा घंटा देता का काढून. अरे दुसरं काय माग, नाही मला दुसरं काही नाही लागत. म्हणले मग अरे माग, नाही नाही फक्त एवढी घंटी काढून द्या बस. महादेव म्हटले तुला घंटीच पाहिजे ना बाबा. घंटी काढली आणि हातामध्ये दिली, बस झालं का. आणि बीडला नेऊन इकली बाबा, बीडला नेऊन इकली. आणि बीडला नेऊन इकल्यावर पुन्हा पाटोद्याकडे यायला लागलं. आल्यावरती भरगाव गाडीची राखेलची फटफटी, पूर्वीच्या काळी राखेलच्या फटफटी, खिशात पैसे, येताना थोडंसं घाणघूण झालं. आले तिकून सरळ टँकर आलं होतं महाराज. बस मागचं टायर स्वागताला झालं, संपला विषय. रामनाम सत्य हे. मग पत्रकाराने लिहिलं, चांगल्या माणसाचा या ठिकाणी दुर्दैवी करुणांत. चांगला होता का माणसं, पहा ना किती दुर्दैवी अंत झालं, असं व्हायला नाही पाहिजे. अरे बॅकग्राऊंड बघ ना, बॅकग्राऊंड पहा. इथे या ठिकाणी एक होतं महाराज, एवढा परमार्थ करतं, एवढा परमार्थ करतं, डायरेक्ट आबुशाला दावा येतो त्याचा. विठ्ठल 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 विठ्ठल. कृपा त्याची वाचली पाहिजे महाराज. जोपर्यंत कृपादान केले संती कल्पांतेही सरेना, म्हणून कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बऱ्हाडी. बऱ्हाडी या शब्दाचा अर्थ काय, पाया पडिलो बऱ्हाडी. आता बऱ्हाडी म्हणजे काय, तर बऱ्हाडी हे शंभूच्या भक्ताला, शिवशंकराच्या भक्ताला बऱ्हाडी हे नाव दिलेलं असल्यामुळं तुकोबराय सांगतात पाया पडिलो बऱ्हाडी. आणि एक काम करा ना, तुमच्या पाया पडतो पण मला थोडंसं काहीतरी पाहिजे. काय उने तुम्हा बासी मी तो अल्पसी संतोषी. देवा फार नाही मागत तुम्हाला, पण तुमच्याकडे भरपूर आहे देवा. मागणे ते एक तुझ प्रती आहे,
देसील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निर्विहेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. देवा तुझ्याकडं एवढं आहे की तुझी जी तुला जे मागल ते तू देऊन टाकतो. राजा रावणाने या ठिकाणी मागितलं, देवा त्याला दिलं. राजा रावणाला काय कमी होती नाही, पण आईने सांगितलं बाबा रे एक काम कर ना. म्हणजे काय, मला खूप त्रास होतो रे महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी वगैरे, खूप लांब आहे शिवलिंग, मग माझ्यापर्यंत आलं पाहिजे. काही कशाने मागितलं आणि तेवढ्यामध्ये मात्र रावणाने स्वतः कैलास काही काही कसं होतं महाराज, कधी कधी लई युगो जाग होतो माणसाचा. इतकं बियाड्यावर नाही केलं पाहिजे देवाला. आता महादेव आणि पार्वती कैलास पर्वतावर बसले होते, निवांत गप्पा छप्पा मारित होते आणि तेवढ्यामध्ये मात्र रावण गेले. काही काही माणसं रावण गेला तो कामावरचा गडी का काय दाद्या, अरे तो त्याची कशी बरोबरी. आणि रावण गेला ना तिकडं शिवलिंग आणायला. अरे असं आपण जे आज शिवतांडव स्तोत्र म्हणतो ते शिवतांडव स्तोत्र रावणाने तयार केलेलं आहे. कसं, जटाटवी गरच्छल प्रवाह हर 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 हर. अरे वा, बहुत बढिया. आम्ही असं टी व्हीवरच ऐकत होतो, पण आज भारी केलं बरं का, सुंदर. त्याच्याकरता टाळी वाजव बरं. सुंदर महाराज. साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स असतो, पण हे घरच्या लाल मातीत तयार झालं. ते नुसतं बनेल नाही घातलं, कोल्हापूर जाऊन पहिल्या डावात पडलं. हे लेकरं आपले आता विशाल दादा आहे एकदम असे मस्तपैकी अगदी, आणि महाराष्ट्रभर या ठिकाणी रोशन करतात महाराज. इकडे महादेवाचं या ठिकाणी आणि संवाद आहे दोघांचा पार्वती मैयासोबत.
तेवढ्यात रावण आले. आता जे तुम्ही शिवतांडव स्तोत्र या ठिकाणी ऐकलं ना, पण ॲडव्हान्स करायची काय गरज आहे? ज्याच्यावर आपण प्रेम करतो, जे आदिनाथ आहेत, बरं रावणाला माहिती आहे ते वर बसलेत म्हणून. लय घमेंड नाही करावं महाराज माणसाने. घमेंड केली का तिळभर जरी होय अभिमान. कुठं असू द्या, प्रपंचात असू द्या, गायकात असू द्या, वादकात असू द्या, महाराजात असू द्या, घरात असू द्या, राजकारणात असू द्या, घमेंड नकोय. घमेंड केली की मातीची महाराज, दुसरं काही हाताला लागत नाही महाराज. घमेंड झाली होती महाराज. मी धरला कैलास पर्वत, गद हालू लागला. उचलला पर्वत, कैलास पर्वत. रावणाला किती हात होते? उग सप्त्याची मीटिंग बसव गड्या आणि त्याच्यात उग ठराव पास हो. ते यावर्षी सप्त्याला काय करायचं? जिच्या गळ्यात माळी नाही येत ना ती सळत पुढं असते. जिच्या गळ्यात माळी नाही काय, ते मोठे मोठ्याने असं मोठे एवढे मोठ्याने आढळतात ना ज्याच्या गळ्यात माळी. अरे कळतं का तुम्हाला? अरे पण ते सप्त्याची मीटिंगचं हा माहिती आहे आम्हाला. अरे मग ते काहीतरी ठेवायचं होतं ना, रामायण शिवपुराण. रामायण पाठ आहे आमच्या. कोण म्हणते? हे बिगर माळकरी. बिचारे माळकरी म्हणतात तुझ्या पाठ आहे ना बाबा, चांगली गोष्ट आहे. दुसरं काहीतरी ठो. अरे दुसरं काय ठेवतो? हा तो ह्या पप्पाचं चरित्र ठेवतो इथं. कसा मेला, माणसात माणूस नाही ठेवला, हे सांगू? घमेंड नको महाराज. हलवला कैलास पर्वत, आणि कैलास पर्वत हलवल्यावरती मात्र भगवान शिवजीच्या लक्षात आलं, माझ्याच भक्ताला आज गर्व झालाय. उजव्या पायाचा फक्त अंगठा घेतला आणि फक्त पर्वतावर नुसता असा दाबला. 10 तोंड आणि हात किती? 10 दुने. सांगा ना, 2 होते का? 2. सगळे गुतले गेले खाली. आणि मग मोठमोठ्याने चालू केलं. कोण? हे शिवतांडव स्तोत्र. कधी म्हटलं माहितीये का तात्या? हे शिवतांडव स्तोत्र त्या जगाच्या बापाला प्रसन्न करून घेण्याकरता डोक्यावर पर्वत. आमच्या बी डोक्यावर संसाराचा आहे, पण आमच्या लक्षात येत नाही ना. मग देव नुसता असा अंग ठेंदा बी थोडा आळंदीला गेलंच पाहिजे भाऊ. कधी असा वरून पर्वत अंग ठेंदाबला, खाली थोडासा प्रपंचिक. प्रत्येकाच्या मस्तकावर पर्वत कोणता आहे? संसाराचा आहे. पण असा थोडा दाबला की म्हणतो नाही नाही आळंदी गाठलीच पाहिजे. आळंदी हे गाव. कधी? पुण्यभूमी ठाव. काय आला रे? आलोय वायता गे गावाकडं. दाबला ना पर्वत वरून त्याने वरून पर्वत दाबल्याशिवाय हे पंढरपूर आळंदीची वारी करीत नाही. आणि एकदा का ते आळंदीला पंढरपूरला गेलं की जगाच्या बापाला असं वाटतं आता सध्याला पर्वताचं वजन कमी करायला पाहिजे. मग तो असा अंगठा काढून घेतो रावणासारखा. रावणाची ज्यावेळेस असे हात गुतले, डोकं जाम झालं, त्यावेळेस मात्र रावणाने शिवतांडव स्तोत्र तयार केलं, जे आता तुम्ही या ठिकाणी ऐकलं महाराज. बस तेवढ्यामध्ये आपल्या भक्ताला त्रास होतोय म्हणून हात पुन्हा या ठिकाणी सैल केला. तो पर्वत निघाला, हात जोडले. महाराज काय? माझ्या आईला या ठिकाणी एकच आहे जो नित्य ध्यास तुमचा जडलेला आहे महाराज, त्याकरता मला शिवलिंग पाहिजे. देव म्हटले देऊन टाकतो, पण एक काम महत्वाचं आहे, घेऊन जाय. लंका रावणाची का महादेव? रावणाची का शंकराची? लंका रावणाची का महादेवाची? काय क्या बात आहे. आता लय लांब गेलं गड्या. जरा जवळचं सांगा महाराज. या महात्म्याला ज्यावेळेस लंका तयार झाली शिवशंकरासाठी,
त्यावेळेस रावण पुरोहिताचा कार्यक्रमाला गेले होते. वाल्मिकी रामायण वाचा, कळून जाईल. पुरोहिताला गेलते, सगळं घर भरणीला गेलते रावण, सगळं झालं. आणि मग दक्षिणा सांग या ठिकाणी द्यायची होती बामणाला. हात पुढे केले, म्हणजे काय पाहिजे तुला भूदेवा, तुम्हाला काय पाहिजे? तसा शिष्यच ना रावण या ठिकाणी, पण ब्राह्मण असल्यामुळं थोडी पूजा अर्चा झाली, वास्तू शांतीची झाली. या ठिकाणी रावणाने एकच केलं, महाराज हात जोडी म्हणले काहीतरी दक्षिणा. हो म्हणजे बाग तुला काय पाहिजे? म्हणले ज्या घराची पूजा केली तेच मला द्या. आपल्याकडे तसं झालं असतं तर जमलं असतं नाही ना. तेवढ्या एक सांगतो महाराज, स्वतःचं आता बघा ना, अच्छा महिला वर्गाचं भजन लय सुंदर असतं महाराज. ते स्वर वगैरे काय नसतं, पण श्रद्धा असते. त्यातलं एक भजन मी असं चालता चालता ऐकलं. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. कसे कानटाव करून ऐकतात बघा ना महाराज सगळे. आता बेंबीच्या देठापासून ही सगळी आडत होती, त्यांचं सुरू झाल्यावर असं असतं महाराज. हा असा ग कसा बाई माझा. टाळी वाजवीत असले तर पुढचं चरण नाही, मला लागतं ते मी घेत असतो बाबा, असं उडून घेत असतो. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. असा ग कसा, असा कसा, असा ग कसा, असा कसा, असा कसा, असा ग कसा. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. असा ग कसा, असा कसा, असा कसा, असा ग कसा, असा ग कसा, असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. रावणाचे आत्मलिंग दिले काढून. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. रावणाचे आत्मलिंग दिले काढून. रावणासी आत्मलिंग दिले काढून. रावणासी आत्मलिंग दिले काढून. रावणासी आत्मलिंग दिले काढून. असं कसा, असं कसा, असं कसा, असा ग कसा. हा असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. रावणाचे आत्मलिंग दिले काढून. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. जय महाकाल भगवान के. पुढं म्हणतो, थोडं कीर्तन आवड दिसते तुम्हाला. मी पुढं म्हणतो थोडंसं पुरुष आणि स्त्रीवर्ग माग म्हणायचा प्रयत्न करा. काही म्हणजे स्वतः लय नसू दे महाराज, सगळं स्वाहा. मी पुढं म्हणतो हां थोडंसं, ज्याला बोलता येतं ना त्यांनीच म्हणा. असा ग कसा बाई माझा भोळा शंकर. पार्वतीने चालू केलं शंकर शांत. हो ठीक आहे ठीक आहे, ओके, इट्स ऑल राईट. कीर्तन चाललं काय? तुला कोणी खात नाही दादा, सगळे म्हणा काय तिकडं ते बसलेत ना ते त्रिशूळ घेऊन, आहे का नाही.
असा ग कसा बाई माझा भोळा शंकर, रावणासे आत्मलिंग दिले काढून. वा वा असा ग कसा बाई माझा भोळा शंकर, शंकर रावणासी आत्मलिंग दिले काढून. पार्वती म्हटल्या शंकर शांतच आहे अजून, सकाळपर्यंत शंकर शांतच. शंकर काय याच्यात इन्व्हॉल्व झाले नाहीत भो, त्याच्यामुळंच लाडकी बहीण तुम्हाला आहे. बचत गटाचे पैसे सुद्धा मला गाव दाखवा, त्यात पुरुषांचा बचत गट. लाडका भाव नाही ना, म्हणूनच ते बरोबर सूत्र हल्ले. चला इकडे करुणा भाकले आणि काय पाहिजे सांगितलं, म्हणजे माझ्या आईसाठी मला तुमचा आत्मलिंग पाहिजे. काही क्षणात काढून दिला. दिल्यावरती भगवान विष्णूची मीटिंग, ब्रह्मदेवाची मीटिंग. ब्रह्मदेव म्हणे हे जाता कामा नाही बरं का, हे लंकेत जाता कामा नाही, रामेश्वर पर्यंत सुद्धा जाता कामा नाही, हे इथंच पाहिजे. रावण आत्मलिंग घेऊन ज्यावेळेस निघाला महाराज, त्यावेळेस निघाल्यावरती मात्र सगळ्यांची मीटिंग. म्हणले हे प्रकरण सॉल्व कोण करणार? म्हणले काहीच नाही, फक्त एकच करू शकतो. कोण? सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जया. हे त्यांच्या कुटुंबातलं आहे, त्यांचं ते पाहून घेऊ म्हटले. गणपतीला बोलावलं. गणेशजी म्हणजे काय, तेवढं आत्मलिंग घेऊन चाललाय रावण तुमच्या वडिलाचं, पहा तुम्ही तुमचं कसं करायचं ते. बस एकच झालं. गणेश म्हणले एवढंच आहे ना बस. पण महादेवाने सांगितलं हे बघ इथून घेऊन जाय, पण खाली टेकलं की जागा तीच, तिथून हालता ते हालूच शकत नाही. म्हणजे रावणा खाली ठेवू नको, खाली ठेवलं की तिथं ते या ठिकाणी स्वतःचं प्रागट्यकरण त्याच ठिकाणी होईल. बस म्हणजे मी खाली ठेवणार नाही लंकेपर्यंत जाऊस्तवर. निघाला घेऊन. अगस्ती मुनीला मोबाईल झाला, ज्यांची पूजा करीत नाही असे ब्रह्मदेवानी मोबाईल झाला. म्हटले ब्रह्मदेवा अगस्ती महाराज, तुम्ही एका ओंजळीत समुद्र पिऊन टाकला होता ना? म्हटले हां. त्याला ऑर्डर करा याच्या पोटात जागा मिळवा म्हणून. समुद्राला अगस्तीने सांगितलं रत्नाकर, गावात कोण नाही ना बाबा, असंच म्हणलं रत्नाकर तू रत्नाकर म्हणजे समुद्र, ध्यान दे नाही का. रत्नाकर रावणाच्या पोटामध्ये प्रवेश कर. अख्खा समुद्र रावणाच्या पोटात. लघुशंका लागली. लघुशंका लागल्यावरती धावत पळत त्या ठिकाणी तो कोणाकडे द्यावा हे आपले गुराखी गाया राखीत बसले होते. सगळं प्रकरण यांचं अगदी सगळं सेट केलेलं अगदी. गाया पण या ठिकाणी मायावी, सगळं माया, फक्त गणपती ओरिजिनल, हातात काठी बिठी मस्तपैकी अगदी. अय पोरा, कोण म्हणतंय? इकडे हे एवढं घे. पोराला काय पाहिजे होतं? आलो पोरग पळत. बोला म्हणले हे घे बरं तुझ्या हातात. म्हणजे काय झालं? हे आत्मलिंग आहे. बरं मग काय करू? नाही असं वरती धर. बरं धरलं. मी जरा आलो लघुशंकेहून जाऊन. बरं 3दा हाक मारीन. तिकडे माझ्या गाया लांब चालल्यात. 3दा हाक मारीन, 3ऱ्यांदा हाक तुम्ही जर नाही आले ते खाली ठेवून देईन. अर्थच नको. नाही खाली ठेवून देईन. बरं ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. गेले लघुशंकेला. हां एक सांगू महाराज, आपल्या घरात लक्ष्मी काय येत नाही? जरा गरुड पुराण वाचा. लघुशंका केल्याच्या नंतर पायावरती पाणी घेऊन उंबऱ्याच्या आत येत जा. लक्ष्मी कायम निवास करेल तुमच्या घरी. जरा ध्यान देऊन ऐका.
पण लघुशंका झाली का तसंच आतमध्ये नाही महाराज, पायावर पाणी घ्यायचं आणि ही 2 शिरसुद्धा उघडीत ठेवायची नाही, यात कलियुग बसत असतो. माहीत नाही आपल्याला महाराज, नाही तर काय व्हायचं, थंडी दिवस आहेत, असं पाठीमागून पाणी. तुम्हाला सगळं सांगतो अगदी ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत महाराज, पण अति मोलाच्या आहेत. लक्ष्मी आपल्याकडं काय येत नाही कारण ते महाराज. आजही वारकरी म्हणा, महाराज म्हणा, टाळकरी म्हणा, कोणी असू द्या, लघुशंका केल्यावरती पाणी द्या बरं ताई, काकू थोडंसं पाणी द्या बरं, पायावर घेऊन मग या ठिकाणी आत प्रवेश. ऐका, रावण लघुशंकेला गेला आणि गेल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी एकच झालं. आता ज्याच्या पोटात समुद्र आहे, 1 तास झाला, नवावरती काटा येऊन थांबला. गिरी बाबा नवावरती काटा येऊन थांबला आणि मला मोठ्या मालकाचा आदेश आहे 9. बस तरी लघुशंका बंद नाही. ते कोण हाक मारली, कोणी, महाराज उरकून घ्या. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दुसऱ्यांदा हाक मारली, महाराज. तिसऱ्यांदा हाक, खाली ठेवतो बर का. खाली ठेवलं. बाकीचे देव म्हणले बस आपलं काम संपलं. रावण पळत आला महाराज, आणि पळत आल्यावरती मात्र त्याच ठिकाणी पाणी नव्हतं. फुफटा घेतला महाराज, म्हणजे माती घेतली आणि ती पायावर टाकली. जर असं नसेल तर ही सुद्धा शास्त्रातच मोडत आहे. माती या ठिकाणी टाकावी. माती टाकली आणि ते शिवलिंग उपटायचा प्रयत्न केला. इतकं उपटलं की त्याला पिळा बसला आणि ते पिळदार या ठिकाणी गाईच्या कानासारखं त्या ठिकाणी ते झालं. म्हणून त्या शिवलिंगाला नाव पडलं गोकर्ण महाबळेश्वर. हे फक्त 5च मिनिटाचं झालं. जवळजवळ 7 दूने 14 20 तास कथा चालते शिवपुराणाची. चला बरं, आता थोडीशी वरात करा. ज्याला करायचे असेल त्यांनीच करा वरात, ज्याला नसेल करायचे तर मी आग्रह कोणाला करीत नसतो. काय घेणं दे नाही बाबा. आग्रह करून काय होतं महाराज परमार्थिक क्षेत्रामध्ये? फक्त एकच होतं बाबा की वर हात केल्याने पक्षवात होत नाही. कसा पक्षवात? म्हणजे पॅरालिसिस. अर्धनारी नटेश्वर कधी कळतं? असलं ऐका ना बाबा, हे अर्ध शरीर पार्वतीचं आहे ना, अर्ध शंकराचं आहे. कसं? ही ज्याला पक्षवात झाला का त्यालाच कळतं. बरोबर असं मिलीमीटरमध्येच चालतं ते. असं असं इकडं तिकडं वाकडं तिकडं सुद्धा होत नाही महाराज. ते म्हणतो आमच्या हाताचं काय मला माहिती. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई तुम पासे मितव अल्पसी संतोषी. संतोष 9:05 करावा लागतोय. इथं कीर्तनरूपी सेवा थांबते, कारण लेकरं असतात लहान लहान, थंडी पडलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना महादेवाचा आशीर्वाद
जे जे घरातून इथपर्यंत आलेत, लहान लेकरू असू द्या, बाल असू द्या, आशीर्वाद जे या कथा पांडलामध्ये आलात, या ठिकाणी महादेवाच्या प्रांगणामध्ये बसलात, कुणी लांब आहे कुणी जवळ आहे, फक्त त्यांनाच लाभणार, इतरांना नाही. ज्याने चाकरी केली त्यालाच पगार भेटत असतो. इथं तुम्ही बसलात, टाळी वाजवली, सुंदरपणे महादेवाचं भजन केलं महाराज, त्यांनाच महादेवाचं या ठिकाणी कृपादृष्टी या ठिकाणी होईल. आणि आज माझ्या पुढे या ठिकाणी गुरुतुल्य आमचे पूजनीय सतेजी महाराज उरणकर, एवढं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी माझ्या समोर बसून आहे. म्हणून मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. या ठिकाणी त्यांच्या समोर ही सेवा, भगवान बेलेश्वराच्या चरणी ही सेवा, आणि आपल्या परिसराचं भूषण गिरीबाबा, इकडे ज्यांनी महादेवाची या ठिकाणी हनुमंतरायाची सेवा केली होती, हनुमंताचं पात्र केलं तर उत्तरेश्वर म्हणजेच महादेवच, त्यांनीच 11 वरुद्राचं पार्ट या ठिकाणी केलं. तर महाराज आमचे बंडू महाराज, दत्ता महाराजच ना, दत्ता महाराज, महाराज तुमचं नाव, सकुंडे भाऊ बाबा तुमचं नाव, मारुती महाराज तुमचं, मच्छिंद्र महाराज, गोविंद बाबा, शहाजी महाराज, बस दादा महाराजापर्यंत इथपर्यंत, अजून मागे नाव घेतल्या घेतल्या सुख वाटतं आणि देवाची भेट होते. इकडे त्या ठिकाणी सगळे अगदी सगळे अगदी वारकरी, आमचे नवीन रोपटे वारकरी संप्रदायातले. बाबा तुमचं ना विलेकर बाबा हरिभाऊ, हरिभाऊ महाराजां, तुम्ही एवढे महाग का म्हणून नाहीत ते? हा ना, त्यांचं आडनाव सस्ते नाही महाराज, खरंच ते त्यांच्याकडे पाहिलं की इतकी म्हणजे एक शांत मुद्रा महाराज, म्हणजे खरं सांगतो अक्षरशः. म्हणून मौलिक असे महाराज मंडळी या ठिकाणी आहे. इकडे आमच्या लहूची सिस्टीम म्हणजेच मंगलात मूर्ती आहे की नाही, सगळे व्यवस्थितपणे झालं आहे. अक्षय ना, हा तुझा कधी क्षय होणार नाही. अक्षय सतत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे साऊंड सिस्टीम. अहो महाराज, हे लेकरं लहानपणापासून माहीत आहेत, बाबांना म्हणा मला म्हणा, खूप याच्याकरता खूप स्ट्रगल करावं लागतं महाराज. एवढं सोपं नाही त्या मिक्सरवर बसून त्या ठिकाणी करायचं. किंवा विशालजी बाबांचं या ठिकाणी आज तुम्ही म्हणता वा आमच्या गावचं भूषण आहे विशाल बाबागिरी, शाबास. अरे याच्यासाठी लई प्रयत्न करत बाबा, खूप प्रयत्न करावं लागतो. आमचं बोलता बोलता महाराजांना या ठिकाणी बसलो होतो, त्याच वेळेस मी सहज बोलता बोलता झालो, मला बाबा आज जी टॉकीजला कार्यक्रम होतात, सगळीकडे कार्यक्रम होतात बाबा, ऐका ना, ज्यावेळेस मी रामायण सुरू केलं होतं का तर 1,500 रुपयावरती गजन होतो आम्ही. हे सांगावं लागतं महाराज, ही व्यासपीठ ही रिॲलिटी आहे. 1,500 रुपयाला 3 गजन, एक वाजणार कॅशिओ वाजणार, दुसरा तबला वाजणार आणि तिसरा मी. 1,500 रामायण चोरपुरीला 7 दिवस. बाबा स्ट्रगल केल्याशिवाय नाही मिळत, फक्त एकच आहे, त्याच्यावर विश्वास पाहिजे. फक्त भाव ठेवा, तो तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. नास्तिकालाही भेटणार, आस्तिकालाही भेटणार, देव आहे म्हणणारालाही भेटणार आणि देव नाही म्हणणारालाही भेटणार महाराज. म्हणून झालेली सेवा इथपर्यंत या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम,